विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा जो क्वेश्चन आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल तो इथे सोडवणार आहोत। हा प्रश्न 6वा आहे आणि त्यामध्ये A1 आणि A2 असे दोन प्रश्न दिलेले असतात। A1 असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि A2 असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल। तर इथे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्बल टू नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे प्रकार इथे तुम्हाला सांगितलेले आहेत। पहिला प्रकार जो आहे तो डूज आणि डोंट्स कसे लिहायचे याबद्दल आहे। म्हणजे तुम्हाला व्हर्बल म्हणजे इथे पॅसेज दिलेला असेल त्या पॅसेज मधून तुम्हाला डूज आणि डोंट्सचे वाक्य लिहायचे आहेत। अशा प्रकारचे क्वेश्चन किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बलचा क्वेश्चन मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट्स दिलेले होते आणि आता इथे मात्र तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅरेग्राफचे डूज आणि डोंट तुम्हाला लिहायचे आहेत। आपण एक एक वाक्य वाचूया आणि ते डूज आणि डोंट मध्ये लिहूया। या ठिकाणी जेव्हा पॅरेग्राफ दिलेला असतो तेव्हा प्रत्येक वाक्य महत्त्वाचं असतं हे मात्र लक्षात ठेवा। प्रत्येक वाक्याचा विचार करून आपल्याला ते डूज मध्ये लिहायचे की डोंट मध्ये लिहायचे हे आपण इथे ठरवायचं आहे। टायटल पण द्यायला विसरायचं नाहीये। तुम्हाला जरी तुमच्या क्वेश्चन मध्ये जरी टायटल कशाबद्दल आहे हे समजलं नाही तरी पॅसेज वाचल्यानंतर कशाबद्दल माहिती दिली याची आयडिया येते आणि त्यावरनं तुम्ही टायटल इथे द्यायचं आहे। आता बघा इथे तुम्हाला जो पॅरेग्राफ दिलाय तो काय आहे। मी आता पहिले पॅरेग्राफ वाचते त्याच्यावरून आपण टायटल कसं क्रिएट केलंय ते पाहूया। बघा, इट इज नेसेसरी फॉर ऑल द विजिटर्स टू कीप द गार्डन क्लीन। म्हणजे बागेला भेट देणाऱ्या सगळ्या विजिटर्सनी आपली गार्डन स्वच्छ ठेवली पाहिजे हे आवश्यक आहे। द विजिटर्स शुड नॉट ब्रिंग इटेबल्स इनसाइड द गार्डन। बागेमध्ये त्यांनी खाण्याचे पदार्थ घेऊन आले नाही पाहिजेत। चिल्ड्रन शुड बी केप्ट अवे फ्रॉम बुशेस अँड फ्लॉवर्स। मुलांना झुडपापासून किंवा फुलांपासून लांब ठेवलं पाहिजे। दे शुड बी प्रोहिबिटेड फ्रॉम प्लकिंग फ्लॉवर्स अँड लीव्स। त्यांना मनाई केली पाहिजे। प्रोहिबिटेडचा अर्थ मनाई केली पाहिजे कशापासून? प्लक म्हणजे तोडणे। फुलं तोडण्यापासून मनाई केली पाहिजे किंवा पानं तोडण्यापासून मनाई केली पाहिजे। द विजिटर मस्ट बी इन्फॉर्म नॉट टू पे रेडिओ इनसाइड द गार्डन। आणि विजिटरना आपण माहिती दिली पाहिजे की रेडिओ गार्डन मध्ये आपण चालवू शकणार नाही किंवा काही ऐकू शकणार नाही रेडिओवरती। दे विल बी फाईन इफ दे टीज द एनिमल्स अँड बर्ड्स। जर त्यांनी प्राण्यांना किंवा पक्ष्यांना इथे त्यांना त्रास दिला, टीज केला तर त्यांना फाईन लागेल। कीप सायलेन्स इनसाइड द गार्डन इज नेसेसरी। म्हणजे बागेमध्ये शांतता ठेवली पाहिजे। द क्लोजिंग टाइम इज 8 PM। बाग बंद होण्याची वेळ रात्री 8ची आहे। द विजिटर्स आर टू लिव्ह द गार्डन बिफोर 8। 8च्या आधीच विजिटरनी बाग सोडायची आहे। शाउटिंग लाऊड इज प्रोहिबिटेड। प्रोहिबिटेड म्हणजे मनाई आहे, म्हणजे जोरात ओरडण्यासाठी मनाई आहे। द विजिटर्स आर रिक्वेस्टेड टू सिट प्रॉपरली ऑन द बेंचेस। विजिटरनी जे बेंचेस गार्डन मध्ये आहेत त्याच्यावरती व्यवस्थित बसण्याची त्यांना विनंती केली आहे। आता विद्यार्थ्यांनो, यामध्ये तुम्हाला डूज आणि डोंट्सचे वाक्य लिहायचे, कारण प्रश्नच असा दिलाय की ड्रॉ अ पोस्टर ऑफ डूज अँड डोंट्स फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फॉलोइंग पॅरेग्राफ। आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे की बागेला जे व्हिजिट देतात, जे व्हिजिटर आहेत त्यांच्यासाठी हे रूल्स आहेत। म्हणून आपण इथे टायटल देऊ शकतो रूल्स फॉर व्हिजिटर्स अबाउट गार्डन। मग तुम्हाला डूज आणि डोंट्स असे दोन कॉलम करायचे आहेत आणि मग प्रत्येक वाक्य वाचून ते डूज मध्ये येतं का डोंट मध्ये ते आपण पाहूया। बघा, इट इज नेसेसरी फॉर ऑल द व्हिजिटर्स टू कीप द गार्डन क्लीन। याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं की हे वाक्य डूजचं आहे, पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस लिहायचे, क्रियापदाने सुरू होणारे वाक्य डूज मध्ये लिहायचे। मग इथे क्रियापद वाक्यातलं कुठलं आहे? कीप। म्हणजे आपण इथून काय लिहिणार? कीप द गार्डन क्लीन। आणि हा म्हणजे संपूर्ण भाग वाक्यामधला आपण हा कट करून टाकणार। आता सेकंड सेंटेन्स बघा, द विजिटर शुड नॉट ब्रिंग इटेबल्स इनसाइड द गार्डन। आता इथे शुड नॉट आहे म्हणजे डोंट लिहायचंय आपल्याला। आता इथे आपण काय लिहिणार? डोंट ब्रिंग इटेबल्स इनसाइड द गार्डन। हे आपण डोंट मध्ये वाक्य घेतलं, म्हणजे हे विजिटर शुड नॉट आपल्याला इथून काढून टाकायचं आहे। त्या ठिकाणी आपल्याला डोंट घ्यायचंय। डोंट ब्रिंग इटेबल्स इनसाइड द गार्डन। नंबर 3, चिल्ड्रन शुड बी केप्ट अवे फ्रॉम बुशेस अँड फ्लॉवर्स।
आता याच्यामध्ये तुम्ही विचार करा, हे वाक्य जे आहे ते पॅसिव्ह वॉइस मध्ये दिले आणि मग आपल्याला काय करायचं असतं की केप्ट असं भूतकाळात लिहू शकत नाही आपण. इथे डूज म्हणजे तिथे वर्तमान काळ लिहायला पाहिजे म्हणून, आणि इथे आपण केप्टचं कीप करणार आहोत. पण चिल्ड्रन हा सब्जेक्ट दिलेला आहे तिथे, म्हणून कीप चिल्ड्रन अवे फ्रॉम बुशेस अँड फ्लॉवर्स असं इथे वाक्य तुम्हाला डूज मध्ये लिहायला लागेल. जरी इथे केप्ट दिलं असलं तरी आपल्याला त्याचं कीप करायचं आहे. त्यानंतर नंबर 4, दे शुड बी प्रोहिबिटेड फ्रॉम प्लकिंग फ्लॉवर्स अँड लीव्स. आता प्रोहिबिटेडचा अर्थ तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणजे त्यांना मनाई आहे कशासाठी, तर फुलं आणि पानं तोडण्यासाठी. म्हणजे हे वाक्य मनाई आहे म्हणजे डोंट मध्ये वाक्य आहे, आणि मग म्हणून आपण काय करणार इथे, डोंट प्लक फ्लॉवर्स अँड लीव्स असं आपण डोंट मध्ये वाक्य लिहिणार आहोत. द व्हिजिटर मस्ट बी इन्फॉर्म नॉट टू प्ले रेडिओ इनसाइड द गार्डन. आता या वाक्यामध्ये नॉट आहे म्हणजे हे वाक्य डोंट मधलं आहे, पण वाक्य थोडक्यामध्ये कसं लिहायला लागेल तुम्हाला, डोंट प्ले रेडिओ इनसाइड द गार्डन. दे विल बी फाईन इफ दे टीच द एनिमल्स अँड बर्ड्स. आता बघा, त्यांना जर प्राण्यांना किंवा पक्ष्यांना त्यांनी त्रास दिला तर त्यांना फाईन बसेल. म्हणजे फाईन या शब्दावरनं ते वाक्य कशामध्ये येईल, डोंट मध्ये. म्हणून आपण इथे लिहिणार डोंट टीच एनिमल्स अँड बर्ड्स. नेक्स्ट, कीपिंग सायलेन्स इनसाइड द गार्डन इज नेसेसरी. आता इथे आयएनजी लावलंय व्हर्बला, मग आपण ते आयएनजी काढून टाकायचं. डूज मधलं वाक्य, मग कीप सायलेन्स इनसाइड द गार्डन इज नेसेसरी हे आपण डूज मध्ये वाक्य घेतलं. द क्लोजिंग टाइम इज ॲट 8 PM. द व्हिजिटर्स आर टू लिव्ह द गार्डन बिफोर इट. आता हे दोन्ही वाक्य एकत्र करून तुम्ही डूज मध्ये लिहू शकता. म्हणजे काय करायचंय आपल्याला की गार्डन 8 वाजता बंद होणार आहे, म्हणजे तुम्ही गार्डन 8च्या पूर्वी सोडायला पाहिजे. म्हणून इथे काय लिहिलंय, लिव्ह द गार्डन बिफोर 8 PM डूज मध्ये लिहिलेलं आहे. शाउटिंग लाऊडली इज प्रोहिबिटेड म्हणजेच मनाई आहे, म्हणजे इथे सुद्धा डोंट मध्ये. मग इथे डोंट शाउट लाऊडली असं वाक्य तुम्हाला डोंट मध्ये टाकायला लागेल. द व्हिजिटर्स आर रिक्वेस्टेड टू सिट प्रॉपरली ऑन द बेंचेस. आता इथे पास्ट टेन्स दिलेला आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य दिलेलं आहे, तर तुम्हाला इथे डूज मध्ये वाक्य टाकायचंय. पण इथे कसं लिहाल तुम्ही, सीट प्रॉपरली ऑन द बेंचेस इन द गार्डन. म्हणजे विद्यार्थ्यांनो, तुम्ही वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजून घेऊन ते वाक्य डूज मध्ये लिहायचंय की डोंट मध्ये लिहायचं हे ठरवून नंतर ते वाक्य क्रियापदापासून सुरुवात करून लिहायचं आहे. आणि जर निगेटिव्ह असेल तर डोंटनी सुरुवात करायची आहे. आता आपण वेगळ्या प्रकारचं वाक्य बघा. इथे व्हर्बल म्हणजे तुम्हाला पॅसेज दिलाय आणि त्याच्यापासून टॅब्युलर फॉर्मॅट इथे भरायचा आहे. टेबल काढून दिलाय, तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही जेव्हा इंग्लिशचा पेपर सोडवणार आहात, ऍक्टिव्हिटी शीट मधला जो प्रश्न 6वा सोडवणार आहात, तेव्हा तुम्ही A2च प्रयत्न करा सोडवण्याचा. कारण A2 हा प्रश्न तुम्हाला पॅसेज मधून जे महत्वाचे मुद्दे म्हणजे तिथे विचारलेले ते तुम्हाला लिहायचे असतात आणि ते तुम्हाला सोपं आहे. परंतु जर तुम्ही A1 प्रश्न लिहिलात तर त्यामध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे तुम्हाला डायग्राम दिलेला असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला पॅरेग्राफ तयार करायचा असतो. हे तुम्हाला जमणार नाही, त्यामुळे शक्यतो तुम्ही A2चा प्रश्न व्हर्बल टू नॉन व्हर्बलच सोडवा. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असतो, त्यापासून टॅब्युलर फॉर्मॅट भरा. पॅरेग्राफ दिलेला त्याच्यापासून डायग्राम तयार करा. पॅरेग्राफ दिलेला असतो, डूज आणि डोंट लिहा. त्यानंतर पॅरेग्राफ दिलेला त्याच्यापासून पाय चार्ट करा. अशा प्रकारचे वेगवेगळे टाइप्स आहेत, त्यामधील कुठला तरी एक तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये येईल. आता इथे बघा, हा वेगळा आहे टेबल. तुम्हाला इथे टेबल फिलअप करायचा आहे, पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि टेबल फिलअप करायचा आहे. गिव्ह सुटेबल टायटल टू इट. इथे सुद्धा म्हणजे तुम्ही हा प्रश्न सोडवत असताना टायटल द्यायला विसरायचं नाही, कारण टायटलला एक गुण दिलेलाच आहे. कुठल्याही प्रकारचा कुठल्याही फॉर्मॅट मधला तो प्रश्न आला तरी टायटल द्यायचंच आहे. टॅब्युलर असू दे, टायग्राम असू दे, पायचार्ट असू दे, डूज अँड डोंट असू दे, त्याला टायटल द्यायचंच आहे. आता इथे बघा, हे सोपं आहे. ह्या अशा वेळेस तुम्ही प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक वाचून त्याचा व्यवस्थित विचार करून त्यात कुठले महत्वाचे वाक्य आहेत किंवा शब्द आहेत ते तुम्हाला
व्यवस्थित समजून घेऊन लिहायचं. इथे बघा काय सांगितलंय आता आपल्याला, प्रश्न काय दिलाय, टाइप्स ऑफ सॉइल आणि फॉर्मेशन. मग कुठले कुठले टाइप्स आहेत त्याच्यामध्ये, लॅटरेट सॉइल, सँडी डेझर्ट सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल आणि ऑलिव्हियल सॉइल, हे 4 प्रकार इथे दिलेले आहेत. आणि इथे आपल्याला 4 मुद्दे दिलेत, म्हणजे हे तुम्ही इथे 4ही मुद्दे तुम्ही सहज लिहू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही सेंटेन्स वाचाल तेव्हा तुमच्या ते लक्षात येतील. आता फॉर्मेशन याच्यासाठी मी हायलाइट केलेलं आहे, कारण इथे या टेबलमध्ये खूप छोटी जागा दिली आणि म्हणून तिथे मी तुम्हाला नंबर दिलेत, त्यानुसार इथे भरायचं आहे, फिलअप करायचे. आता इथे बघा, द फॉर्मेशन ऑफ लॅटरेट सॉइल टेक प्लेस ड्यू टू द वॉशिंग ऑफ सिलिका, सॉल्ट, ऑर्गॅनिक मॅटर अँड अक्युम्युलेशन ऑफ सेक्सोसाइड. म्हणजे तुम्हाला इथे ड्यू टू पासूनचं जे हायलाइट केलेलं आहे ते वाक्य 1 मध्ये लॅटरेट सॉइल मध्ये भरायचे, फॉर्मेशन मध्ये. नेक्स्ट, सँडी डेझर्ट सॉइल ऑन द अदर हँड इज फॉर्म ड्यू टू द ऍक्शन ऑफ वाइंड्स. आता इथे ड्यू टू द ऍक्शन ऑफ वाइंड्स हे सँडी डेझर्ट मध्ये येईल. नंबर 2. नंबर 3 बघा, मेकॅनिकल वेदरिंग ऑफ इग्नियस रॉक्स लीड्स टू द इन्फॉर्मेशन ऑफ ब्लॅक कॉटन सॉइल. आता हे लीड्सच्या पुढचा भाग घ्यायची गरज नाही आपल्याला. मेकॅनिकल वेदरिंग ऑफ इग्नियस रॉक्स हे तुम्हाला ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट, नंबर 4 ऑलिव्हियल सॉइल, याच्यामध्ये थ्रू द डिपॉझिटिंग प्रोसेस ऑफ रिव्हर्स हे फॉर्मेशन आहे. म्हणजे तुम्हाला हा दिलेला जो पॅसेज आहे तो एकदम सोपा आहे. त्यामध्ये प्रत्येक ओळ महत्वाची आहे. त्या प्रत्येक ओळीमध्ये कुठले शब्द आपल्याला भरायचे ते फिलअप करायचे ते तुम्ही आधी पेन्सिलने अंडरलाईन करा आणि व्यवस्थित मग नंतर तुम्ही टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये लिहा. मी इथे तुम्हाला फक्त हायलाइट करून दिलेले, नंबर टाकून दिलेत, ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. इथे टायटल दिले बघा, टाइप्स ऑफ सॉइल अँड देअर फॉर्मेशन. म्हणजे इथे मेन टायटल आणि सब टायटल हे मी दोन्ही दिले. टाइप्स ऑफ सॉइल हे झालं मेन टायटल आणि देअर फॉर्मेशन हे झालं सब टायटल. तुम्ही टायटल देताना अशाच प्रकारे विचार करायचा की याच्यामध्ये मेन टायटल कुठले आणि सब टायटल कुठले. नेक्स्ट बघा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, याच्यामध्ये तुम्हाला मेन पॉइंट्स आणि सब पॉइंट्स लिहायचे आहेत. हा जो पॅसेज आहे तो पॅसेज तुम्हाला त्याच्यामधले जे मेन पॉइंट्स आहेत तिथे तुम्हाला दिलेले आहेत आणि त्याची माहिती लिहायची आहे. बघा इथे नेम कोकोनट पाम, तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल इथे कोकोनट पाम असं नाव दिलेलं आहे त्या प्लांटचं. नेक्स्ट इथे बघा माहिती फिलअप करायची आहे. प्लेस वेअर ग्रोन सेव्हरल स्टेट इन इंडिया, म्हणजे आपल्या इंडियामध्ये अनेक राज्यामध्ये ते येतं. इथे तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक वाक्य व्यवस्थित वाचून नंतर ते फिलअप करायचं आहे. म्हणजे या प्रकारचं जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे त्याला म्हणतात मेन पॉइंट्स आणि सब पॉइंट्स. म्हणजे मेन पॉइंट्स दिलेले आहेत, त्यातले सब पॉइंट्स तुम्हाला भरायचे आहेत. आता त्यानंतर तिसरा जो पॉइंट दिलेला आहे इथे, क्लायमेट रिक्वायर्ड, कशा प्रकारचं वातावरण इथे लागतं ते सांगितलं. इथे बघा मी अंडरलाईन करते, हाय ह्युमिडिटी, अबंडंट सनलाइट अँड हाय रेनफॉल. म्हणजे आर्द्रता, जास्त प्रमाणात आर्द्रता लागते, पुष्कळ प्रमाणात सनलाइट, अबंडंट म्हणजे पुष्कळ, आणि हाय रेनफॉल म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस लागतो. त्यानंतरचे जे मुद्दे आहेत ते मी हायलाइट केलेत, आपण फक्त इथे पाहणार आहोत. युजेस, आता लिक्विडचे युजेस काय आहेत तर नंबर जे दिलेले आहेत ना तुम्हाला इथे ABCD दिलेत ते मी हायलाइट करून तिथे ABC असं लिहिलेले आहेत. तुम्ही ते व्यवस्थित नंतर तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि समजून घ्या. आता लिक्विडचं युजेस काय दिलेलं आहे बघा इथे, ऑइल एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ड्राईड नेचर कोकोनट इज यूज ॲज कुकिंग ऑइल. हे तुम्हाला इथे लिहायचंय लिक्विडच्या A नंबर मध्ये. केनलचा इथे B काय दिलंय बघा, इज हाय इन कॅलरीज अँड द व्हाईट मिल्क एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट इज यूज इन मेनी डिफरंट वे. हे वाक्य होत नाही म्हणून मी इथे इट लिहिलंय. इट इज हाय इन कॅलरीज असं वाक्य व्यवस्थित लिहून तुम्हाला इथे लिहायचं आहे. B. C. लिव्हजचं काय लिहिलंय बघा, ब्रेडेड टू मेक थॅच रूफ अँड मॅट्स. म्हणजे
छप्परावरचं मॅट्स तयार करण्यासाठी लीव्स वापरले जातात, असा त्याचा अर्थ आहे. इथे दिलेला आहे सीन, इथे लिहिले मी, तुम्ही इथे लिहून द्या. शेल. शेवटचं नंबर 4, गुड सोर्सेस ऑफ इफिशियंट फ्युएल सिम्बॉलाइज फर्टिलिटी अँड प्रॉस्पेरिटी. म्हणजे तुम्हाला फक्त या प्रश्नामध्ये व्यवस्थित पॅरेग्राफ समजून घेऊन, प्रत्येक वाक्य समजून घेऊन, त्यामध्ये कुठले महत्वाचे मुद्दे आहेत आणि इथे विचारलेले मुद्दे हे समजून घेऊन ते फिलअप करायचे आहेत. आता नेक्स्ट जो प्रकार आहे तो इथे बघा, हा नवीन आहे तुम्हाला. आपल्या जी प्रिलियम झाली त्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे, म्हणून मी इथे मुद्दाम घेतले. प्रिपेअर अ पाय डायग्राम बेस्ड ऑन द गिवन इन्फॉर्मेशन, गिव्ह इट अ सुटेबल टायटल. आता ह्याला सुद्धा टायटल द्यायचंय. ही जी माहिती आहे ती काय आहे बघा. द गव्हर्नमेंट हॅज अलॉटेड द हायेस्ट अमाउंट ऑफ फंड्स 30% to agriculture scheme. The next is education. Amount of fund is 26%. The government has taken care of national health service also. The fund is allocated to it 20%. Defense spending seems to be low with only 12%. The last amount of 5% has been allocated to housing. The remaining 7% has been left for the areas. म्हणजे हा पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल अलॉटमेंट म्हणजे वाटप करणे आणि गव्हर्नमेंट फंड म्हणजे सरकारी निधी. म्हणून मी इथे काय केलंय, अलॉटमेंट ऑफ गव्हर्नमेंट फंड असं टायटल दिलेलं आहे. तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करून लिहिलं तर इथे चालणार आहे. बघा आता इथे तुम्हाला असं एक सर्कल काढून घ्यायला लागेल आणि सर्कल काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे अंदाजे तुम्हाला इथे आता फंड कसे दिलेले आहेत बघा. तुम्हाला फंड लिहायचेत आणि त्यांचे पर्सेंटेज पण लिहायचेत. पण सुरुवातीला तुम्ही सर्कल काढा आणि त्याचे 4 पार्ट करून घ्या आणि मग ते 4 पार्टनुसार मग तुम्ही अंदाजे त्यांचा जो एरिया आहे तो इथे तुम्ही स्वतःचं डोकं वापरून तो एरिया घ्यायचा आहे. म्हणजे आता इथे फॉर एक्झाम्पल 25 म्हटल्यानंतर चौथा पार्ट, पण 30 म्हटल्यानंतर थोडंसं जास्त घ्यायला पाहिजे. 26 म्हटल्यानंतर त्या 25 पेक्षा थोडंसं जास्त. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या मनानेच तो एरिया तुम्ही काय करायचा आहे तिथे म्हणजे आखून घ्यायचा आहे. आता इथे बघा मी कसं केलंय, प्रत्येक वाक्य वाचलंय आणि मग त्याचं इथे मी पाय चार्ट मध्ये ते किती एरिया घ्यायचा ते ठरवलंय. द गव्हर्नमेंट हॅज अलॉटेड द हायेस्ट अमाऊंट ऑफ फंड 30% टू ऍग्रिकल्चर स्कीम. आता 30% म्हटल्यानंतर मी काय केलं, आधी असे 4 भाग करून घेतले सर्कलमध्ये आणि मग थोडासा त्याच्या म्हणजे 25 पेक्षा थोडासा 30 म्हणजे जास्त असा भाग तिथे एरिया तयार केला आणि त्याच्यामध्ये लिहिले ऍग्रिकल्चर स्कीम फंड 30%. त्याच्यानंतर पुढचं वाक्य काय आहे, द नेक्स्ट इज एज्युकेशन अमाऊंट ऑफ फंड इज 26. आता इथे 25च्या थोडंसं जास्त आलं पाहिजे म्हणून मी ह्या साईडला घेतले एज्युकेशन फंड 26. त्याच्यानंतर थर्ड काय दिलेलं इथे, द गव्हर्नमेंट हॅज टेकन केअर ऑफ नॅशनल हेल्थ सर्व्हिस. द फंड इज अलॉटेड इट 20%. मग 20% ला थोडासा एरिया कमी घेतलाय. त्याच्यानंतर हे 3 पुढचे जे आहेत बघा, डिफेन्स स्पेंडिंग स्कीम टू बी लो विथ ओनली 12%. द लास्ट अमाउंट ऑफ 5 हॅज बीन अलॉटेड टू हाऊसिंग. द रिमेनिंग 7% हॅज बीन लेफ्ट फॉर द एरियाज. हे 25 मध्येच पूर्ण घेतलेले आहेत. म्हणजे 12% डिफेन्स फंड आहे, हाऊसिंग फंड 5% आहे, अदर एरियाज फंड 7% आहे. म्हणजे तुम्ही स्वतः ठरवायचंय त्याचा एरिया अंदाजे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही अलाउड म्हणजे जसं जेवढ्या पर्सेंटेज दिलेले आहेत ते लिहायचे आहेत. कशासाठी येते आता वेगळ्या प्रकारचं पण येऊ शकतं. तुम्हाला बोर्डमध्ये कोणत्या विषयाचा कसा रिझल्ट लागला आणि मग 100% रिझल्ट कसा झाला असंही तुम्हाला पाय चार्ट आला तर तुम्ही अंदाजे ते इथे जसं मी पाय चार्ट तयार केलाय तसाच तुम्ही करायचं आहे. आणि टायटल मात्र द्यायचं विसरायचं नाही, 1 मार्क टायटलसाठी आहे. आता शेवटचा प्रकार बघूया आपण. इथे तुम्हाला पॅरेग्राफ दिलाय आणि त्याच्यामध्ये डायग्राम तयार करायचा आहे, टी डायग्राम म्हणतात याला. आता बघा इथे मी हा खूप छोटे छोटे बॉक्सेस दिलेत म्हणून इथे तुम्हाला स्वतः मी इथे डायग्राम काढलेला आहे. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी शीटचं जे आन्सर शीट आहे दिलेलं तुम्हाला त्याच्यामध्ये मात्र व्यवस्थित ड्रॉ करा. इथे मी जसा केला तसा करू नका, व्यवस्थित स्केल घेऊन स्ट्रेट लाईन करून व्यवस्थित अक्षरामध्ये तो लिहून काढा. आता इथे फक्त बघा मी वाचून दाखवते तुम्हाला.
काय सांगितलंय आपल्याला इथे टायटल काय द्यायचंय, बुक्स अँड देअर कॅटेगरीज, पुस्तक आणि त्यांचे प्रकार. आता इथे बघा, बुक्स कॅन बी कॅटेगराइज ॲज लिटरेचर, एक्झपोजिटरी, फिलॉसॉफिकल अँड रेफरन्स. 4 प्रकार दिलेत, मी 4 प्रकार इथे लिहिलेत. पुढे काय सांगितलंय बघा, आता इथे त्यांनी दुसरा बॉक्स दिलाय, तर त्याच्यामध्ये इथे तुम्हाला काय करायचंय, लिटरेचर, बुक्स, एंटरटेन, म्हणजे त्यांचा पर्पज काय, तर साहित्यातले पुस्तक काय करतात, आपलं मनोरंजन करतात. एक्सपोजिटरी बुक्स जे आहेत ते आपल्याला माहिती देतात. फिलॉसॉफिकल बुक जे आहेत ते डीप थिंकिंग, सखोल विचार करायला लावतात. आणि रेफरन्स बुक आपल्याला रेफरन्स देतात. म्हणून ते हे त्यांचे पर्पजेस आहेत, म्हणून इथे पर्पजेस मी लिहिलेले आहेत. मी जर इथे बॉक्स काढलेले नसले तरी तुमच्या आन्सर शीटमध्ये तुम्ही व्यवस्थित बॉक्स तयार करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर बघा इथे त्याचे प्रकार दिलेत. आता लिटरेचर कोणत्या प्रकारचं आहे, तिथे काय लिटरेचरमध्ये समावेश होतो, लिटरेचर इन्क्लूड स्टोरीज, प्लेज अँड पोएट्री. इथे 3 मी खाली लिहिलेले आहेत, इथे फक्त हायलाइट केलेत. एक्सपोजिटरी बुक्स आर हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक्स अँड सोशॉलॉजी. आता इथे बघा 4 प्रकार मी लिहिलेत. त्यानंतर फिलॉसॉफिकल मध्ये 2 प्रकार आहेत, रिलिजन आणि थिओलॉजी. आणि शेवटचं रेफरन्स मध्ये, रेफर्ड मध्ये तुम्हाला इथे 3 प्रकार दिले, डिक्शनरीज, कलेक्शन ऑफ इडियम्स अँड बुक्स. म्हणजे विद्यार्थ्यांनो, या प्रकारचं जेव्हा तुम्हाला टेबल दिलेलं असेल, डायग्राम काढायचा असतो, तेव्हा प्रत्येक ओळ महत्वाची असते आणि प्रत्येक ओळीमधला शब्द व्यवस्थित समजून घेऊन नंतर तो फिलअप करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण इथे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मधला क्वेश्चन नंबर 6 आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मधला, त्यामधील A2 म्हणजे तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहेत, A1 किंवा A2, तर त्यामधला तुम्ही A2 आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे प्रकार पाहिलेले आहेत, A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बलचे. तुम्हाला यात दिलेली माहिती समजली असेल अशी आशा करते. आणि तुम्हाला आणखीन काही याच्यामध्ये अडचण वाटलेली असेल तर ती तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता.